मस्त शिजतोय भात आणि डाळ पण छान लागली। आज चुलीवर मसाले भात होणार आहे आमचा आणि त्याच्यामध्ये आम्ही ज्या शेतामध्ये गेलो होतो त्याच्यामधून रेजिना बीन्स आणल्या होत्या, श्रावणी घेवडा, येस आपल्याला करायचं चुलीवरती, श्रावणी घेवडा आणला होता, त्याचा मसाले भात मस्त असा करणार आहे मी। आणि चला आता चुलीवरती करून घेतो आणि मग मी तुम्हाला दाखवते कसा बनवते मी मसाले भात। तर चूल चांगली पेटली आहे, लोखंडाची कढईमध्येच करणार आहे मी। आणि हे श्रावणी घेवड्याच्या जे शेंगाचं ते बिया असतात ते काढलंय मी, श्रावणी घेवडा, तर त्याचाच मसाले भात मस्त असा करणार आहे। आणलंय ते दाखवते, टोमॅटो, लसूण, कांदा, वांग आणि बटाटा। वांगी पण आम्ही त्या फार्ममधून आणली होती, मसाला एकत्र आणलाय मी, जिरी, मोहरी, हे काय जे सॉल्ट आणि कढीपत्ता आपल्या गार्डनचा आणि शेंगदाणे आणि श्रावणी घेवडा। कांदा परतून झालाय, आता टोमॅटो टाकते। हो बाळा, तुला परतायचं? हो, थोड्या वेळाने टाकू आपण। ते टोमॅटो शिजले ना मग टाकू आपण। ओके, तुला पण कुकिंग करायचं? थोड्या वेळाने। ओके, बटाटे आणि वांग तुला टाकायचं? ओके, टाक टाक। आणि घेवडा पण टाकते। सगळे मसाले मी मटन मसाला आणलाय, त्याच्यामध्ये हळद पण आहे, मिरची पावडर पण आहे आणि घरचा मसाला सुद्धा आहे। ते नंतर हे टाक। ओके, गुड जॉब जय। सगळ्या भाज्या आता चांगल्या परतून घेत आहेत आणि त्यानंतर मी आता पाणी टाकणार आहे। पावसाचं वातावरण झालंय आणि आमच्या जयला कुकिंग करायची आहे, हो ना जय? अशीच जर भाजी खाली ना खूप छान लागेल, मला तर ती अशीच भाजी खाऊशी वाटतीये। पाणी टाकलं जेवढं लागणार होतं तेवढं आणि त्यानंतर त्याला उकळी येऊन देणार होते आणि त्याच्यामध्ये त्यानंतर मीठ टाकलं आणि एक मोठी मिरची सुद्धा टाकली आपल्या गार्डनमधली। आणि जयची जानकीची मस्ती बघा तुम्ही। हाय जानकी, पुढे घे बाळा, पुढे घे, पुढे घे। लेट्स गो। उकळी आल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये भात टाकून घेणार आहे आणि चांगला न झाकण ठेवताच शिजवून घेणार आहे। मस्त शिजतोय भात आणि डाळ पण छान लागलाय। थोडीशी हवा आहे पण ठीक आहे, मी असा ओपनली शिजवणार आहे, झाकण वगैरे ठेवणार नाहीये, नाहीतर ते एकदम गिचका होऊन जातो भाताचा। ऑलमोस्ट होत आलाय भात। हो, चांगला दिसतोय, एकदम मस्त जॉब। वाव, थोडासा अजून होऊ द्या। छान असा भात आता रेडी झालेलाच आहे आणि त्याला थोडा वेळ मी असाच दम लावण्यासाठी चुलीवरतीच ठेवणार आहे, जाळ बंद करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडी छान अशी कोथिंबीर टाकली। आणि हा छोटासा आमचा मसाले भाताचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।